नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहेत सोया बिर्याणी। याकरिता मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे। यामध्ये गरम पाणी टाकून 5 मिनिटे तसंच ठेवते आहे। 5 मिनिटांनंतर यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेते आहे। यानंतर कापलेली फुलगोबी टाकते आहे। वाटण्याचे दाणे टाकते आहे। गाजरचे काप करून टाकलेले आहे। शिमला मिरचीचे काप करून टाकते आहे आणि एक आलू कापून टाकलेला आहे। यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा गोडा मसाला टाकलेला आहे। यानंतर थोडी कस्तुरी मेथी टाकते आहे आणि 2 चमचा बिर्याणी मसाला टाकते आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता। यानंतर चवीनुसार मीठ टाकते आहे। घोळलेलं आंबट दही टाकते आहे। यानंतर चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। आणि छान मिक्स करून घेऊया। यानंतर एका बाउलमध्ये मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेते आहे। यानंतर यामध्ये पाणी टाकून 20 मिनिटे मी असं झाकून ठेवते आहे। कुकरमध्ये 2 चमचा तेल घेतलेला आहे। एक मोठा कांदा आपण तळून घेऊया। बिर्याणीमध्ये तळलेला कांदा खूप छान वाटते। या ठिकाणी आपला कांदा तळून झालेला आहे। यानंतर याच कुकरमध्ये आपण थोडं तूप टाकून घेऊया। जिरे टाकून घेऊया। यानंतर 4-5 लवंग, काळे मिरे घेतलेले आहे, 4-5 एक स्टार फूल आणि 2 कट तेजपत्ता आणि 1 कलमी घेतलेली आहे। हे सगळं आपण छान परतून घेऊया। कांदा टाकून घेऊया। दोन मिरच्या मोठ्या कापून घेतलेल्या आहे। यानंतर एक छोटा टमाटर बारीक चिरून घेतलेला आहे। यानंतर व्हेजिटेबल्स टाकून घेऊया।
आणि छान 2 मिनिट परतून घेऊया। या ठिकाणी मी छान परतून घेतलेले आहे। आता आपण तांदळाची लेयर टाकून घेऊया। त्यानंतर तळलेला कांदा टाकून घेऊया। यानंतर मी गरम दुधामध्ये केसर टाकून ठेवलेलं होतं ते टाकून घेऊया। यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया। आणि थोडं तूप टाकून घेऊया। चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया। आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे भाज्यांमध्ये। आणि या ठिकाणी मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते, त्याच वाटीने मी 3 वाट्या पाणी घेते आहे। बिर्याणीमध्ये पाणी परफेक्ट असायला हवं, नाहीतर मोकळी बनत नाही बिर्याणी। यानंतर मी कुकरचं झाकण लावून 1 शिटी मोठ्या पॉवरवरती होऊ देते। त्यानंतर 2 मिनिटे छोट्या पॉवर होऊ देणार आहे। या ठिकाणी आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। आपली बिर्याणी तयार आहे, बघू शकता पूर्ण मोकळी मोकळी बिर्याणी झालेली आहे। पटकन बनते ही बिर्याणी आणि खायलाही खूप छान वाटते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।